कोणती काय आणि ह्याच्यात काय बदला घ्यायचं काय करायचं नाही असा घेईल ना डायरेक्ट विकत घेईन सगळे बाहेर काढेल सेम डे विदाउट पेमेंट. गाड्या आपण दोघच विकायचे का मग? हा नवीन आहेत का आपल्याकडे लय मॅनेजर डॅमेजर. विषय चाललाय पॉडकास्टचा. शूट करताना कधी टाइम जातो किती जातो काय कळत नाही तसं पण चालू आहे. गाइस अभी मैं इसको निकाल रहा था. काढता काढता माझ्या लक्षात आलं की गाडीचं टायर फ्लॅट झालं एकदम सपाट. आता काय बोलायचं. जायचं होतं इथं दळण घ्यायला डॉमिनर घेऊन जायला लागलं होतं म्हटलं. पण आता विषय असा आहे की गाडीचं टायर झालं पंक्चर आणि ॲक्टिवा पण आपली गेली आहे बाहेर. चला लावा परत पार्क करा. काय करू नाही शकत. ॲक्च्युली सीन असा आहे ना मित्रांनो, आज आहे ना आपण घरी आहे तर मी म्हटलं जरासं गाडी बिडी बघून यावी आहे ना. आज जरा मॅचिंग पण झालं आहे. टोनी खाली पण ग्रे कलर आहे आणि वरती पण ग्रे कलर घातलेला आहे. तर येऊ दे. शाहरुखची वाट बघतोय. शाहरुख आणि हेमंत दोघं येतात. ते दोघं आल्यानंतर मस्तपैकी आपल्याला जायचे आज एक सरप्राईज. काय सरप्राईज आहे तुम्हाला जाता जाता काय डायरेक्ट तिथे गेल्यावरच सरप्राईज. तसं काय एवढं जास्त हे पण नाही पण सांगूया तुम्हाला. येते 5 मिनिटात शाहरुख येईल. तोपर्यंत आपण शूज घालून रेडी होऊया आणि निघूया. लुक कसा वाटतोय ह्या टी शर्टमध्ये? तसा हा टी शर्ट थोडासा डाऊन आहे म्हणजे कलर थोडासा डार्क आहे बट व्हाईट लाईन्स पण आहेत ना ते तर थोड्याशा वेगळ्या वाटतात. ते आय डोंट नो. मी असला टी शर्ट पहिल्यांदा ट्राय करतो. चलो ठीक आहे येऊ दे निघूया आपण. भेटू गाडीवरती. काहीच मस्त सूर्य दिसायला लागलाय. सनसेट व्हायला थोडा वेळ राहिलाय आणि शाहरुख आज लकीली घरी भेटला. ह्या पण घरीच आहे आणि मी पण घरी. आम्ही तिघं मस्त आज लकी आज चाललं का काय म्हणतो आज हा शाहरुख तोंडातून निघलं. ट्रिपलिंग करायला लागलो आम्ही ऍक्टिव्हवर. आमचे पहिले जुने दिवस असेच होते. नवीन ऍक्टिव्ह आहे. दुसरी सर्व्हिसिंग बी नाही झाली अजून. अशा गोष्टी. ट्रिपल सीट फिरतोय घेऊन. किती ट्रिपल सीट फिरायची आपण. ब्रेक गाडी थांबवता येत नाही. अरे ही जाती हलकी आहे लय हलकी गाडी. ते सेट होते त्याला तेच म्हणतो. वजन तेवढं आहे ना आपलं. गपे जरा गप ना तू कशाला. ते स्पंज बॅग आहे. स्पंज बॅग आहे ना मान. यार एक त्याच्याकडे दे ना. जाऊन दे. कुठे इथं ते शोरूम? अरे इथं नाही रे. मला गाणं ऐकायचंय. ह्याच्यात गाणं आपल्या पप्पाने ठेवलं होतं. हे गाणं ऐकायचंय का? मला गाणं ऐकायचंय. नाही गाणं कानात काय घातलं आधी ते सांग. कानात फील करो फील. बीडी टॉप पे बैठा ना दिखाई नहीं दे रहा. हा आडवा शूट चालू आहे. क्या आदमी आहे रे तू. अरे झूम करून दिसशील. मेकअप टी शर्ट बी शर्ट आणलाय का? ऐक ना ते अरे काय हे म्या हातोडा घेऊन का काढायला लागलाय. काच तोडायची म्हणता. कशाला आलाय कशाला रिटर्न? तू हातोडा घेऊन काय करायचं प्लॅन करतोय? का नाही जाणार? आता आतमध्ये गेल्यावर मजा बघ ना. का कसली बघ तरी आता आतमध्ये. ही निखिल रॉक्स कोणती आहे? हीच आहे ना? ह्याच्यात आणि त्यामध्ये काय चेंजेस आहे? लय भारी गाडी आहे ही. ह्याच्यात आणि त्यात फरक काय आहे तेच म्हणतोय. अच्छा ह्याला 5 सीटर आहे नाही का ही बघ. अरे ह्यानी हे भारी केलंय रे. नेव्ही ब्लू फुल ब्लॅक बाई आपण. अरे हा नेव्ही ब्ल्यू नाही डार्क ब्ल्यू असं कुठला रे म्हणतो? PS ब्लू म्हणतात. PS ब्लू म्हणतात. PS ब्लू. नाही नाही
सर्च कर हे ऍक्टिवाचं नाव सांगतोय बरं का नाही, ते PS आणि Blue जे आहे. ऍक्टिवा घ्यायला गेलते ना हा, त्या तेव्हा याला कलरचा कळलंय PS Blue ते एवढा कॉन्फिडन्स त्यामुळे PS Blue असल्यावर ते असं ना पण त्या तुझं कलरचं नाव कॉन्फिडन्स PS मला कळालं कशामुळे कॉन्फिडन्स कुठून आला एवढा KTM ची टोपी वापरतोय चल चला बाई गाडी बघूया ही इलेक्ट्रिक आहे का रे नाही ही तर नॉर्मल वाटते चल बघूया काय विषय चेक करूया ना आपण कोटेशन काढूया टेस्ट राईड घेऊन बघूया कसं वाटते काय वाटते हा तुला नाही आहे मी देणार आहे टेस्ट राईड डोंट वरी मग काहीच पहिले बघूया काय सीन आहे लय गर्दी इथं तुम्हाला अजून टाइम भेटतोय नको बसाई नकोच आहे आम्हाला मी त्या महिंद्राला गेलो कुठलं ते वाघुलीचं सातव त्यांचंच आहे पण तिथं गेलो मी टेम्पो घेऊन मी आणि कोण होतं किरण्या होतं सोबत टेम्पो घेऊन येत होतो टेम्पोचा टायर पंक्चर झाला अवतार खराब होता म्हटलं ते रिपेअर वस्तूवर नाही का बघावं आतमध्ये गाडी त्यांनी कपडे बघून जज केलं मला भाऊनी असलं इन्सल्ट केली ना इथं आलो इथं सांगितलं असं असं झालंय म्हटले नाही मी दाखवते गाडी नाही का हीच नाही दाखवते म्हटली गाडी तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर इथं सांगा नाही का इथं आलो मग टेस्ट राईडला थांबलो इथं बघतो इथं गाडीत डिझेल इथं यांची अवस्था आहे आणि तू कुठून आला इथं म्हणजे तू पहिले स्टार्टिंगला गेला कोणासोबत बोलला तर काय त्याचं नाव काहीतरी आहे बाबा संतोष का काहीतरी नाव आहे त्याचं अच्छा इथले लोक कपडे बघून जज करतात इथले या शोरूमचे म्हणजे करतात तुझ्या सोबत अजून एक होता ना काय किरण्याला बघून त्याचं तोंड बघून जज केलं बाई शोरूम तर मस्त आहे ना पण माणसं नाहीत ना तेवढी माणसं कॉपरेटिव्ह बघूया आता कसं आहे काय आहे. पहिल्या फर्स्ट इम्प्रेशन मध्ये सगळ्या गोष्टी कळतीलच असं नाही ना मे बी झाला असेल सेकंड टाइम तसं असं तर मग हा, गाडी आणि घेऊन यायला दुसऱ्या वेळेस मला फोन करून बोलवलं गाडी रेडी आहे गाडी बघायला येत आहे का म्हटलं येतो इथं आलो तरी तीच बोल गाडी डिझेल नाही आता काय मग तसंच असेल का गाडी बघायला भेटेल ना मग आता का नाही? मला म्हटली सर इथं पार्किंग मध्ये चालवा म्हटलं तुम्हाला 23 लाख रुपये द्यायचे पार्किंग मध्ये चालवायचे गाडीची अमाऊंट काय पण काय 23-24 लाख रुपये असं कुठली रॉक्स का रॉक्स आणि जी नॉर्मल आहे ती काय 15-16 टॉप 2x2 पण आहे ना याची ती 10 लाखाला आहे हा ना मग आपलं बजेट सध्या 10 लाखाचं पण नाही बघू पण ट्राय तर करूया ना काय विषय होतो कोटेशन काढूया चेक करूया काय आहे, सगळ्या गोष्टी आणि करूया प्लॅन कसा काय करायचा. एम सायलेंट झालंय एम एला जज केलं काही ह्याची कुठली ती घ्यायची पाहिजे ती मला ही चांगली वाटते नाही बाबा कलर नाही ह्याच्यात नाही मजा कलर नाही नाही गाडी एवढी काही खास नाही वाटत मला ही ह्याच्यात जी मजा आहे ती ह्याच्यात थोडी आहे स्पेस मोठा आहे ना आतमध्ये तू बघ ना आता यात पण बघ ना. बसल्यावर यात बघ आरामात ना. बसलं कसं कंजेस्टेड बसलं बघतो आता यात हे नाही रॉक्स नाही माहिती मला दुसरी जी आता मी बसलो ती ना कंजेस्टेड म्हणजे ती शॉर्ट गाडीच आहे ती प्रॉपर ऑफ रोडर आहे ही तशी नाही म्हणता येत पण ही पण आहे चांगली कॅपेबल आहे ही किती सीसीची आहे 1400-1500 तेच सांगते आहे ना असेल चल ठीक आहे बघूया कधी येतं ते किती वेळ लावतं ते झाले 10 मिनिटं तर झालेत अजून कोण आलेलं नाही पाणी पण विचारलेलं नाही तुला नक्की घ्यायचा बदला घ्यायचा का काय बदला करायचं मी असा घेईल ना डायरेक्ट विकत घेईन सगळे बाहेर काढेल सेम डे विदाउट पेमेंट गाड्या आपण दोघंच विकायचे का मग हा शाहरुख खान आहे, मी आहे नवीन तसं आहेत का आपल्यासोबत. आपल्याकडे लय मॅनेजर डॅमेजर हम गाड़ियों के साथ में तुमको भी भेज तसं बाय द वे आपल्या शाहरुखचा सेलिंगचा विषय हाय मजबूत चाललेला हा काय सेल करायचं काय सेल करतो रे तू जिमचे इक्विपमेंट
तसं ते म्हणणं मग तू काय काय विचार करत होता म्हणजे घड्याळ गॉगलचं हे अरे नाही ते जुनं झालं ना, ते लॉकडाऊनच्या आधी गेलं ना तुझं. मग आता आपण वेगळा विषय करतोय. हा डिझेल आहे फ्युल पहिले सगळ्या गोष्टी क्लिअर. लायसन्स नंबर पाहिजे ना, नंबर पाहिजे ना, MH50. ठीक आहे चलो बघूया ट्राय घेऊन. बाकीचं 2016. बाकी फीचर सगळे सेम आहेत. गेअर बॉक्स मध्ये तरी काय नाही केलं. कोणती काय आणि ह्याच्यात काय? अच्छा रॉक्स मध्ये किती कंजेस्टेड नाही ते कळेलच. चल बघू रॉक्स मध्ये 5 सीटर. ह्याच्यामध्ये मागून फक्त एवढंच ऑप्शन आहे. अरे यार इकड नाही हे काय सनरूफ आहे का? होतं का म्हणजे मला वाटलं ते या सर. तरी पण मला वाटतं कंजेस्टेडच वाटतं रे पण. तरी थोडासा स्पेस आहे अजून जास्त, बाकी काय नाही. माग बूट स्पेस कमी आहे ना. खुलते का? करा ना पूर्ण ओपन करा. 2 मिनिटं शीट खोलायची ना फक्त. एक मिनिट दाबून ठेव. हा सनरूफ ओपनच बहुतेक. आता ओपन केलं तुम्ही. काच लावून टाक फक्त. बाकी तर असं तुम्ही थोडी तर लाईट येईल. ओके काय खरं नाही राव. विषय हार्ड आहे. काय हो मॅडम, असं कसं काय? ती गाडी लय वापरल्या असं नाही ना होत. ही गाडी किती चालली? किती किलोमीटर चालली? 2800. हा हाल. XV700 पण भारी वाटते हो गाडी. स्पेस आहे. आता 3 जण बसलो ते कंजेस्टेड होते. हा आहे पण जे ह्याच्यात मजा येते त्याच्यात नाही ना. आहे ना असं पण आहे. वायरलेस चार्जिंग वगैरे सगळे आहे ना यात. वायरलेस आहे. बघू फोन अपोजिट दाखव. साईडला जो आपण माझं पण पुढे लावून बघ जरा. इथे आहे का? डोर ओपन आहे का मी? आलं चार्ज. हे टकले चालेल. हा आहे मला वाटलं नकली आहे. चार्ज होते बघूया किती स्पीड होते. आपण कुठल्या गोष्टीचे पैसे दिलेत ना. म्हणजे चार्जिंग करायची मोबाईलचं रे. ए आणते फुल आहे पहिलेच बॅटरी. काढ मग. इथं मागे एसीचा वेंट नाही ना, पण एसी आहे नाही तर हे काय. हाय इथंच आहे ना. एक साईडच जातं काय पुढं. फीचर्स काय चेंज केलेत मॅडम यात आता कशामध्ये या त्या गाडीत आणि या गाडीत? ओल्ड आहे का? हम्म. त्याच्यामध्ये इंटेरियर चेंज आहे. त्याच्यानंतर ADAS वगैरे दिलेला आहे. वायरलेस चार्जर आहे. हा त्याच्यानंतर रिअर पार्किंग कॅमेरा आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही आहे ना, फक्त इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेली आहे. हो ते त्याच्यात सगळं आडच बेसिक दिलंय का? एकदम बेसिक येणार ते. हा आणि त्याच्यामध्ये असे पण 2च व्हेरियंट येतात. ओके. ओल्ड 3 डोअर मध्ये त्याच्यामध्ये भरपूर व्हेरियंट आहेत. कॅमेरा वगैरे सगळ्यात गोष्टी. पिकअप चांगलं आहे. सीट बेल्ट कशाला वाजवला? सीट बेल्ट बॅक साईडचा पण असेल ना. मागच्या साईडची पण सीट बेल्ट. हा आता सगळीकडची सीट बेल्ट लागते. ते ऑफ करू शकतो ना आपण. ऑटो बंद होतं आपोआप थोडा वेळ. ह्यामध्ये तुला मागं आहे का कम्फर्टेबल? महाग आहे पण नाही एवढं असं. पहिल्याचं ते आहे ना. हा आपल्यासारखे तिघ बसले की नाही होत. आता ते लगेच स्पेस जास्त आहे बट मागं सिटिंग पोर्शनला कंजेस्टेड आहे जरा. ही गाडी जर बघायला गेली ना तर 4 जणांसाठी आहे. कळलं का? 4 जणांसाठी. फक्त 4 जणांसाठी.
आहे तशी ठीक आहे. आणि हे लगेज वगैरे नाही आपल्याला जास्त कॅरी करता येणार. नाही पाठीमागे सगळं- स्पेस भरपूर आहे. सगळे 4 जणांचं फॅमिली 6 जण स्पेस आहेत. भरपूर काय आहे. करणार? मागं बघ आहे. आपण स्पेस आहे चांगला. ट्रिपला गेल्यानंतर एवढी जागा पुरेल आपल्याला. कुतत हा, गोव्याला गेलो तर बुलेरो घेऊन आठवतंय का? हा. तेवढे गँग बसले त्यामध्ये. बोलेरो मोठी. बुलेरो लय भारी गाडी आहे. आणि त्याला असा लेट टाइम झाला. किती वर्ष झालं. तब्येत तर सेमच होती सगळ्यांची. बरीच. हा यो फक्त जरासा वाढलाय. या मॅडम पण झालाय. काय नाही. ह्या डबल झालं. ह्या आणि त्या थार मध्ये चालवण्यात तर काही फरक वाटत नाही. सेमच वाटते. इंजिनमध्ये डिफरन्स आहे ना. इंजिनच फक्त, नाही तर म्हणजे इंटेरियर आणि चाल तिथं तशीच आहे. मॅडम ही किती सीसी आहे. तुम्हाला 2 लिटर आहे ती 1500 cc. अच्छा 4 व्हील ड्राईव्ह ना 4x4. हा 4x4 येतं. रिअर व्हील ड्राईव्ह येतं. दोन्ही ही येतं. 2 व्हील ड्राईव्ह आहे. तुम्ही 4x4 बघताय ना. अजून ड्राईव्ह करायचं असेल ना पुढे तो दर्गा आहे. UNIT ला जो रस्ता जातोय तो रिकामा भेटेल. तिथे ड्राईव्ह करू शकता. इकडे नाही एवढा स्कॉडाचा traffic कलर च भारी आहे. चालू आहे. तोच एक रोड थोडं स्कॉडाला ऑफ तो रोड colour तर suit बघितलं पाहिजे होतो. ना काय. अरे किती. हा कोणती कुठलीही गाडी कंपनी घालायची. ती बॅग समोर ती ब्लॅक. बाई चाललंय इथं ॲम्ब्युलन्स चाललं रे. हे सॉरी BMW समोर एवढा आवाज आतमध्ये येतोय काच ओपन आहे. आज क्लोज नाही, तेवढा तर आवाज येणार ना. नाही एवढा नाही येत रे. हे काचा पण बारीक येत होय, ह्याच्यामधली ही जी रूफ ओपन होतं ती कोणतं काय म्हणतात हे कन्व्हर्टेबल convertible. नाहीये. कन्व्हर्टेबल म्हणजे ती तुम्हाला 3 डॉर थार मध्ये कन्व्हर्टेबल टाकू. अच्छा हा हा. त्याची काय प्राइस जाते कन्व्हर्टेबलची. मी ह्याच्यापेक्षा कन्व्हर्टेबल स्वस्त असेल का महाग असेल. मागे ना. अच्छा कन्व्हर्टेबल महाग आहे. हो. हे बघ भारी कॅमेरा. काय झालं काय दाखवतोय तू. ओके साईड ओपन झाला. अरे भाई कॅमेरा दिसतोय रे त्याच्यात. कॅमेरा अरे दोन्ही 360 side पण ला आहे. आहे हा. हो. ज्या साईडला इंडिकेटर लावलाय ना त्या side ला. ॲडासचा फीचर आहे तो. ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर. राईटचा इंडिकेटर्स लावलं तर तुम्हाला त्या साईडचा व्ह्यू दिसेल. लेफ्टचा लावलं तर लेफ्टचा व्ह्यू. अच्छा म्हणजे तो ब्लाइंड व्ह्यू वाला सीन दिसतोय. रेंज बी दावा हे करतोय तो बघा किती स्पेस. चष्मा बघितला का? बघितलं थोबड्यापेक्षा जास्त मोठा चष्मा. अरे पण हेम्याला काय झालंय. हेम्या का रुसलाय. वहिनींनी मारला कुठे वाटतं. पण. रेडिओ नाही खरंच ना. टापाव बस जा. फीचर्स हवा खा मस्त. 360 पण आहे ना यात. ॲडासचा कॅमेरा 360. आता तो पण दिसतो ना. नेव्हिगेशनचं ॲप्लिकेशन अँड्रॉइड आणि सिस्टीम लावून बघ रे कसा आवाज यायचा. बेसिक कर कनेक्ट. कनेक्ट बिनेक्ट आता कुठं आता लावणार कसं. असेल ना त्याच्यात. त्याच्यात कसं ब्लूटूथ कोणाचं कनेक्ट करायचं असेल तर कर करा. ब्लूटूथ कर रे ना. ह्याम्या रुसलाय ह्याम्या. कर तू करे. आमचं शाहरुखने केलं नको करू. अयो माग नाही कॅमेरा बघतोय तो. कॅमेरा भारी येत रे यात. अरे बघ ना. क्वालिटी चांगली. रेकॉर्डिंग होतं का त्याच्यामध्ये. फ्रंटचं होतं. हा का हे काय म्हणजे डॅश कॅम डॅश कॅम हा, dash cam. आणि तो डॅश. 360. अरे भाई साहब. डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू राहतं हा फ्रंटचा. म्हणजे आता पण चालू आहे म्हणजे. व्हेरी गुड फीचर. आणि त्याचं जे फुटेज ते भेटेल ना आपल्याला असं. चांगला विषय आहे भाई. म्हणजे काय विषय व्हायचं झाला काढून घेता येईल आपल्याला फुटेज. काय नाव काय येतं याचं. नाही ते बंद आहे. थांब जरा तिथं
तिथं बघ ते फीचर बघ आधी चेक कर, ते राहून दे, सिस्टीम बघू नंतर आपण. भाई याच्यामध्ये ॲडच पार्शली वर्क करत असेल, फुल्ली तर नाही करत, पार्शली. बघा आता ब्लूटूथचं काय भेटू. त्या गाडीत निघशील आपल्याला स्पेस लय कमी भेटत होतं रे. कुठल्या? हे सामान पण आपण मध्येच ठेवायला लागायचं, माग तर काय आपण ठेवलेलं त्यात. हा ते तर आहेच. महिंद्रा. हेच आहे का? हो कंपनी. हा हा. कॅन्सल झालं. अच्छा आयफोन, हा इकडं कन्फर्म होतं का? केलं. ओके. पेअरिंग रिक्वेस्ट टाकली मी आता. आता कनेक्ट झालं तिकडे. झालं ना. कनेक्ट झालंय ना झालं. connect. गाणी लाव डायरेक्ट. पिकअप पण भरपूर आहे गाडीत. डिझेल असून असं फील होत नाही. एवढंच नाही. नाही 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 डिझेलला मायलेज काय देते गाडी? डिझेलला तुम्हाला जास्तीत जास्त 14 पर्यंत जाईल. त्याच्यावर नाही जाणार. पेट्रोल पेट्रोल सिंगल डिझेल 9-10. आणि ती निखिल किती देतो तू? कुठे गेला 19. होता? एवढा कसं काय डिफरन्स? सीसी चालवण्यावर लय फरक पडतो रे. गाडी कुठली पण वन असू दे. हँड यूज असेल ना सर, लय ड्रायव्हिंग फरक असेल पडतो. तर तुम्ही मेंटेन करू शकता. ती पण आहे हे टेस्ट राईड करतोय म्हणून एवढी रफ चालवतोय. घेतल्यानंतर एवढी कोण रफ चालवणार आहे? मला. तशी रफ नाहीये, स्मूथच ते आहे. नाही होते. आणि ऑटोमॅटिक मध्ये लय फरक पडतो चालवण्यात. ऑटोमॅटिकला पिकअपच नाही भेटत ना. हा पिकअप पण नाही भेटत आणि रॅश ड्राईव्ह करतच नाही माणूस. ॲव्हरेज निघतच नाही तुमचं जर तुम्ही त्या पद्धतीने व्हॉल्यूम drive व्हॉल्यूम केलं वाढून हो. बघ. निघला तर. स्टार्ट करा परत. ब्रेक धर ब्रेक ब्रेक धर. सोडा. इथं काय इंडिकेटर येतं का नाही? प्रेस ब्रेक. कर सोडा आता. 1 मिनिट. अरे गेअर टाक. ऐक माझं गेअर टाक. खेळ टाकलं मी. हा चल घे पुढं. नाही ना, ते हल्लं ना. पार्किंग मोड आहे. बंद करा. काय स्विच ऑफ करू का? पुढे यायचं बटन. साईडला साईडला बटन. असं असं इकडं. साईडला. पुढं म्हणतोय बे. स्टेअरिंग वर रे इकडं खाली. स्टेरिंगला. अरे अरे चावी कुठं लावतो चावी? हा. अच्छा इथं आहे का? स्टार्ट. ब्रेक प्रेस करा. झाली रिलीज. ब्रेक प्रेस केलं कळ. ब्रेक प्रेस केल्याशिवाय परत बंद होतं दिसतंय का? विषय सोडून तिथनं तिथनं हे होतंय. मिरर पण मोठे तरी नाही केलायचे. होय निखिल? तेवढेच आहेत थार एवढं. हा म्हणजे व्ह्यू लगेच कळून येतो याच्यात, असं काही नाही. नाही चाललंय. मॅडम तुम्हाला येते का नाही चालवायला? हाकालतं म्हणजे काय? काय खरं नाही. अरे 4 व्हीलरच्या इथं कामाला म्हणजे ड्रायव्हिंग आली पाहिजे. नाही मॅडम माझा मोठा भाऊ येतो. हा सकाळ ड्रायव्हिंग तर आली पाहिजे ना, तेव्हा आपण बेटर एक्सप्लेन करू शकतो ना सेल्स म्हणजे. हा क्लास लावते सर. क्लासची काय गरज आहे? गाडीत बसायची आणि चालवायची. हा ह्या सगळ्या तुमच्याच हातात असतात ना गाड्या. गाडी ठोकली म्हणजे हा गाडी कुठे ठोकली म्हणजे कशाला ठोकतोय कोण? माझा फर्स्ट एक्सपिरियन्स सांगितला ना, मग तुम्हाला मजा येईल. सगळ्यांचा इथं फर्स्ट एक्सपिरियन्स. ज्याची गाडी चालवत होतो ना मी फर्स्ट टाइम, जेव्हा पार्किंग केली का अख्ख्या पुण्यात फिरून येऊन, तेव्हा तो म्हटला अरे बाप रे, डोक्याला तरी हात लावून खाली बसला होता. त्याला तेव्हा सांगितलं मी माझं फर्स्ट टाइम गाडी चालवतो म्हणून. त्याला कळलं सुद्धा नाही मी गाडी पहिल्यांदा चालवतोय. त्याच्या आधी कधीतरी चालवली. नाही, फर्स्ट टाइम आवड तेच तर असली ना. तुम्हाला म्हणतोय फर्स्ट टाइम. होतं. फक्त माहिती पाहिजे की गाडी कशी हँडल करायची, विषय संपला. तुम्हाला हे तर माहित लय असेलच भारी, की आता. उलटा आहे. हा, पण चालवायला भीती वाटते, गर्दी किती असते. ब्रेकिंग ब्रेक- मस्त वाटते. ब्रेकिंग चेक करता. उभं राहतो. ते लाईटीचं हे दाब रे दोन्ही पुढचे. हे जे काय दाब ते 4 लाईटी पार्किंग लाईट ते नाही रे ना. आतली लाईट पुढचे. लावायचंय का? अच्छा दोन्ही लाईट लावा. म्हणतोय का? ओके. ही ऑटो ऑफ होती का अशी? शाहरुख तुझ्या गाडी सारखं आहे. हा शाहरुख तुझ्या गाडीचं फीचर कशाला टाकलं याच्यात? मग आपल्या पास बहुत पैसा आहे, आपणच दिले हे एअर रिकॅल्क्युलेशन री रिकॅल्क्युलेशन काहीतरी आलं. रिजनरेशन. नाही नाही कॅल्क्युलेशन. हो डिझेल नाही पाहिजे आपल्याला मॅडम. पेट्रोल बघताय ना? हा
पेट्रोलला निखिल कशी मग ॲव्हरेजला? सिंगल डिजिटच ॲव्हरेज भेटणार. नाही आपली रॉक्समध्ये रॉक्स नकोच का रे? सिंगल डिजिट कुठे एवढा कमी ॲव्हरेज म्हटलं वांदे होतील आपले. भेटतं ॲव्हरेज. असं किती सिंगल डिजिट वरनं चल 12 डिजिट म्हटलं तर 12-13 येईल. सॉरी 2 डिजिट म्हटलं. सेकंड हँड इंडियावर बघायची का? एंडीवेअर मजा येते पण चालवायला. गाडी काय राव त्या दिवशी ते कोणाला पण नाही लगेच लक्ष देत. तशी ही गाडी काय कोणती पण नवीन असेल तर मजाच वाटते. हे बघ कशी ब्रेकिंग सही आहे. नाही ही भारी आहे गाडी, म्हणजे चांगली आहे. इंडियावर नंतर आवडली ही गाडी. हा ना. हा एंडीवेअरला कितीचा ॲव्हरेज जातो रे? 8. एक्सपिरियन्स काय वाटतं मग? आत्ताशी तर घेतली चालवायला. चालवली की आता एवढा एवढ्या ट्रॅफिक मध्ये आपल्या पुण्याला कोण करते का नाही मॅनेज? काय कळणं झाले मला. ट्रॅफिक सिग्नल साठी कुणीतरी बघा म्हणा. मोबाईलला फोन करतो, हा तुला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाक. आधी खरंच देऊन टाक, जरा बोलू दे. काय रोज काय करणार ट्रॅफिकला? अरे 2 तास रोज ट्रॅफिक मध्ये जातात. ही का विंडो लय शॉर्ट आहे का रे? हा लय शॉर्ट आहे ना मागच्या वेळेला. काय झालं? तेवढीच खाली येते का? हा हे काय अर्धीच आहे. हा, एवढी ते तरी तेवढंच पाहिजे थोडं होती, असं. एवढी तरी पाहिजे होती. हे बघ ह्यो दिसायला लागला याच्यात. बघू 1 मिनिट फोन दे. गाईज आत्ता मी आहे ना हे चालू केले लेफ्ट राईट साईडचं इंडिकेटर. बॅक साईडला जे दिसत नाही ना ही गाडी दिसते बघा इथं. ब्लाइंड स्पॉट सगळे दिसतात. असं ॲड सिस्टीम आहे म्हणतात मॅडम आता, पण बघू. ह्याच्यात पूर्ण कम्प्लीट तर नसणार आहे, पार्शली ॲडस आहे. तर चेक करूया. मला माहित नाही ॲडस कसं चालू करायचं. करता येईल का नाही? ऑनच आहे, फक्त हायवेला जर तुम्ही गेला ना त्याच्यामध्ये भरपूर इथं तर आपल्या इथं ते काय काम असतं फरक नाही. नाही करणार. ही बरोबर. भारी का माहिती का? हायवेला ज्या लाईन्स भले असतात आपण ना आता ते कंजेस्टेड फॉलो बसलोय करतात. म्हणतोय. हा राईट. ते तर तुम्हाला इथं 5 सिटीमध्ये जणांसाठी काहीच comfortable. काहीच नाही. तर ते नाही आपल्यासारखी follow सगळी आता रोज आपल्या पुण्यातलं बसणारे ट्रॅफिक असतात. म्हटलं. ट्रॅफिक मध्ये यूज होईल. ब्लाइंड मॉनिटर फॅमिलीचा विचार केला की आहेच ना, तुझ्या माझ्यासारखेच आहे ना घरचे. शाहरुख आपल्या घरचे असे बसत पण नाही. असे 1 मिनिट दम खाना. हे आपल्या थांबते मॅडम काय म्हणते ते? मॅडम काय म्हणतात? जरा थांब जरा. विषय हार्ड. फीचर वर्क करतं, बट हायवेला जास्त वर्क करतं. कारण लाईन्स वगैरे असतात, लेन कीप असिस्ट होतात. त्याच्यानंतर जर का समजा समोरची गाडी फॉलो करायची असेल तर त्याच्यामध्ये डिस्टन्स नुसार फॉलो करू शकतो पकड रे. ADAS मधून. त्याच्यानंतर लेन चेंज करायचे असेल तर वॉर्निंग अलर्ट्स देतं. तसं आपल्या इथल्या रोडला तर काहीच नाही मधी. नाही. आणि जर का समजा काही गाडीमध्ये आली अचानक मध्ये तर इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये. ओके, ह्याच्यामध्ये नाहीये की 100% ब्रेक लागेल. ओके 80% लागतो. शेवटी आपल्याला ब्रेक प्रेस करावाच लागतो. ओके. हा त्यामुळे ऑटो पार्किंग असेल ना याला. किती वरची लाईट बंद कर रे सपने. ह्याच्यामध्ये पार्शली गाडी स्वतः काम करते, पण आपल्याला 100% साठी आपल्याला हो करायला लागणारच काय नाही. तशी काही गरज नाही म्हणा. मॅन्युअल गाडीमध्ये जी मजा येते ऑटोमॅटिकला तेवढी आता ते नसते. लेवल 3 जे ADAS आहे ना, हा म्हणजे ऑटोमॅटिक पार्किंग वगैरे जे म्हणतात हा. ते आता ते B9 ला आलेलं आहे. B6 B9 जे आता EV गाड्या येतात ना ओके. त्या गाडीला आलेलं आहे. ह्याच्यामध्ये ऑटो पार्क. ADAS लेवल 3 आहे, म्हणजे 2++ आहे. त्याच्यामध्ये ऑटो पार्किंग वगैरे भरपूर ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. कशात ह्यात? नाही B9 ला ही लेवल 2 आहे का? लेवल 2 आहे. अच्छा. B9 काय? EV गाडी येते आता थार? नवीन. नाही थार नाही, अरे नॉर्मल येते. आय डोंट लाईक इव्ही. हा ना. का रे ईव्हीची पण मजा आहे ना, काय ना काहीतरी. काय मजा फ्युचर आहे? काय फायदा आहे? फ्युचर तर ईव्हीच आहे ना. कशाचा फ्युचर आहे? हे डिझेल बंद करायसाठी इलेक्ट्रिक काढल्या आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करायसाठी डिझेल आणि जाळपोळ करून वाटोळ केलं. फिरून तेच. त्यापेक्षा डिझेल होतं तेच बरं होतं ना. हा ते तर आहे, पण जर गाडीचं इंजिन वगैरे सगळ्या जर गोष्टी बघायचं म्हटलं ना तर डिझेल आणि पेट्रोल या 2च गाड्या बेस्ट आहेत. तुमचं काय मत याच्यावरती? मला पहिल्यापासून आवडत नाही ईव्ही. तू उतर रे खाली. आम्हाला टपाव बसव. तुला ईव्ही आवडते ना उतर. हे EV आवडत असते तसे तर आता म्हणावे एक तसे अजून EV च चार्जिंग घेतली असती सेशन मी. झालेले त्यात नाही. EV कुठे? हो नाही झालं. आहे की बाहेरूनच लॉकडाऊनच्या घेऊ ना. मध्ये एक option चेतक. हा, घ्या तुम्ही. येतोय का बाई? आपल्याला शोरूमला नाही, अजून एक सिग्नल आहे ना.
एक ऑप्शनल गाडी पाहिजे घरी जर ईव्ही यूज करायची असेल तर. ईव्ही ही लॉंग रूट साठी नाहीच आहे रे गाडी. EV एक आपलं सिटी जर का तुम्ही जिकडे चालले तिकडे जर चार्जिंग पॉइंट स्टेशन असतील अहो ते कुठे शोधायचं, दिवसा तेच शोधन म्हणते, माणूस तुम्ही ज्या रात्रीचं. लोकेशनला चाललेत ना हा. तिथं जर असेल तर तुमचा बेनिफिट आहे, नाही तर काय. आता ईव्ही गाडी काढली ना कमीत कमी 400+ चालली पाहिजे, होय, मी काय म्हणतोय, तर परवडेल. आता हे आपले चार्जिंग टू व्हीलर कशा आहेत आता, ते कसं मॅन्युअली कुठं पण आपण लावू शकतो, तसं त्याला नाही लावता येणार. नाही. त्याला प्रॉपर चार्जिंग Proper स्टेशनच लागतो. पाहिजे. अच्छा, तेवढं उचललं पण पाहिजे ना लोड. हा, नाही त्याचे चार्जिंग आपलं फिरण्याचं असं नॉर्मली इथल्या इथं 100-1 किलोमीटर पॉवर पण तेवढी जनरेट झाली चार्ज पण पाहिजे. लवकर होत नाही चार्ज ना. बी लवकर होत नाही, ते बी टाइम. चार्जिंग साठी पण 5-6 तास चार्जिंग लागत लावलं असेल. कसं माहिती का ते EVचं Hello. सीएनजीच्या लाईनी थांबण्यासारखं आहे. Charging लावलं. सीएनजी तर चल ठीक आहे, अर्धा ना. तास मॅक्स टू मॅक्स. याचं काय अभी अभी नाही रोडला फास्ट चार्जर आहे. अभी बाहर है मैं. तुम बोले नहीं कुछ नहीं ना, अभी बोल रहे हो आने का बालवाड़ी. ब्रेक मारती ना तेव्हा माझे बाहर है ना, मैं इधर है ही नहीं. क्या म्हणतो? में. नहीं. क्या मम्मा किससे बात कर रही? अरे झूठ बात कही का. हाँ. भाई गाडी तर और तुम चांगली बेचते बोले था ना. वाटते. शाहरुखचं होऊ दे राव आधी. ओय अरे गाडी त्यावेळेस मॅडम बुक केली असती तुम्ही, मला प्राइस नाही ना होल्ड होत सर. हॅलो, अरे क्लच चाप लगेच का बुक केल्यावर होती ना. ए थांब म्हणाव झेंडू बाम लय मारील. काय म्हणले? नाही, रिसेप्शनचे मॅडम आहेत ना, रिसेप्शनच्या मॅडमच्या इथं घेऊन आले. अरे अवघड आहे की, निघायच्या टायमाला गाडी बंद झाली. तू क्लच सोडला ना बरोबर. नाही क्लच दाबला तेव्हा मी, आणि 3 वेळा दाबल्यानंतर ते म्हणते की प्रेस क्लच, तरी 3 वेळा दाबून नाही चालू झाली. आयला अवघड आहे, मागचा बोंबलते हटाई करायला लागले. इथं लेपलच घ्यायची आपल्याला पुढच्या तासात. ऑटोमॅटिक त्यामुळेच घ्यायची. सगळे वेगवेगळे ड्रायव्हर आहेत घरात. काका तर अशी हवेत चालवतील. ते तर म्हणतात मला आहे ना, पॉवर विंडो पण नको गाडीत, मॅन्युअल. आहे का? गार 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 गार. इलेक्ट्रिक 800. त्यांना एकदम सिंपल गाडी पाहिजे. त्यांना म्हटलं थार घ्या नॉर्मल, ती बरी पडन. त्यात काय पॉवर Normal काय कसं flat कसं ठेवा पाहिजे ना. गाडी हो. आपल्याला. जा दादा जा 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 जा. नॉर्मल अरे थोडी मला हिचा इंटेरियर असं- फीचर्स असं लय होतं. आवडले. मी असं होतो, तो सर्कल इथनं हा सर्कल. हा, ठीक आहे बाबा, जा तू पण. कसलं चिटकून जातो. थार पेक्षा यात फीचर्स भारी आहे रॉक्स मध्ये. ॲव्हरेज एवढा ड्रॉप का झालाय मला ते नाही कळलं रे मेन म्हणजे. ये इथून इथून इथून. ऑफ रोडिंगला गेल्याशिवाय ह्याची मजा काढणार नाही रे बा. पण त्यात माणसं पण बसलेले पाहिजेत रे. ही आहेत की एवढी छान. मोकळी गाडी ऑफ रोड करायची न भरलेली ऑफ पुढे रोड करायची लय फरक. सरळ का? इकडे लावायचं. रिवर्स लावायची. नाही रिव्हर्स लावायची म्हणताय ना. दादा मला रिव्हर्स घ्यायची आहे, जा तू. पुढे झालं चालू, कळणार का ह्याचं जजमेंट येईल ना मला. समोर दिसतंय की नाही तेच म्हटलं, त्याचं जजमेंट ह्याचं तर आहे. सरळ सरळ किती मागं घ्यायची. अच्छा लय इकडे लावली का मी. ठीक आहे. बस तुमचं पार्किंग मला कळायला झाले नीट कसं आहे. ठीक आहे चला, इसके फीचर्स खत्म हो गया अभी फीचर्स, निकालो टीचर्स. अरे हा चालू काय पण अजून लेफ्ट डोअर ओपन. चकलो आपण मॅन्युअली करायला लागते का? नाही, ऑफ केलं की ऑटोमॅटिक. अरे हँडब्रेक लागला का? ऑटोमॅटिक लागत असेल. मॅडम स्कॉर्पिओ Okay ना? पण बघितली असती. हे 4 जण ऍक्च्युअल मध्ये असं अशा गोष्टी टेस्ट राईडला नाही, इथं आपण राऊंड मारू, ती काय चालवायची गरज नाही. कम्फर्ट हा ठीक आहे, सिस्टीम आता चेक करू आपण. अरे बंद का होतंय रे? डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.
आता कल्टी मारायची म्हणते. नाही ती स्कॉर्पियन बघू ना. आवाज तसा आहे चांगला Vibing to the new sound of fever. थांब जरा ती बघ काय म्हणते. स्कॉर्पिओ 1 मिनिट. हे आमच्या घरचे चालवण्यात ते एवढे एक्सपर्ट नाहीये त्यामुळे मी ऑटोमॅटिकच्या मागे लय गडबड होऊन जाते. चावी असेल तरी फक्त इंटेरियर बघू ना आपण काय. नहीं उनको दिखाना है सिर्फ गाड़ी. बघू 1 मिनिट दे. अजय बघ मोड काय काय आहेत कळले काय त्याच्यामध्ये आहे ना. ड्राईव्ह मोड आहे. आता ड्राईव्ह मोड मध्ये बघा जी इंटेरियर नाही बघू शकत त्याचा. मड सँड असे मोड आहेत वेगवेगळे. पण गाडीला ॲव्हरेज थोडासा कमी थोडासा म्हणजे पर 8 आणि 9चा म्हणते ती. तर एवढा डिफरन्स कसा येईल मला कळत नाहीये. आता बाकीचे फीचर्स पण तसे मला भरपूर आहे. तर हो काय चेंजेस झालेत की वाढली आहे का प्राइस कमी झाली. वाढली ना प्राइस हा आधीच्या पेक्षा. त्यावेळेस बुकिंग केली असती तर झालं असतं. पण प्राइस नाही होल्ड पुढे मागे सीट होती घ्यायची ना. तर इथे बुकिंग केले होणार ना. चलो ॲट द टाइम. मस्त वाटली गाडी. पण विषय आता आतमधले काही कळले तर थोडंसं डायव्हर्जन पण आहे. एवढे पैसे जर ह्याला दिले दिल्लीत जाऊन जर तसं मॉडिफिकेशन मध्ये या गाडीसाठी कम्पेअर नाही इंडर पण लय अजून आहेत बऱ्याच गोष्टी. डोक्यावरनं पाणी 14-15 लाख रुपये लय झाले लय. आणि जर त्यात लक जर चांगला असेल मग तर अजून भारीतली गाडी भेटणार. हरियाणा बिर्याणीची फुल 21 इंची मॅक्विल बिक्विल असली जबरदस्त बनवलेली असते ना. ते एक हाय इन्स्टाला पेज पण आहे त्याच्या इकडे लय स्वस्त असतात गाड्या. हरियाणाला हा आम्ही तिघजण भाऊ भाऊ करतो. हो राहू द्या येऊ द्या ती गाडी. कुठली गाडी म्हणतो? तुम्हाला परत नको फार कोणी कंजेस्टेड आहे बोलायला. लय कंजेस्टेड आहे. येऊ दे ती त्यापेक्षा गाडी. मग ती आपली हीच परवडेल ना. गाडी आल्यावर सांगा फक्त मला मी थांबतो इथे. चांगलं माग तुम्हाला दाखवतो. चंद्र चंद्र बघ निघेल असं वाटतं. बल्ब लावलाय तिथं बल्ब. चहाचं आहे ना काहीतरी. नाही चहाचं नाही हॉटेल आहे. मग ते माहिती आहे काय झालं. मग काय खुशखबरी मला टाकलं असं म्हणलं तो पोरगी झाली म्हणते. लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम चालू होतं. लॉकडाऊन मध्ये जेवढी झालीत ना ती सगळी त्याच कारणाने झाली. लॉकडाऊन मध्ये कामच नव्हतं कुणाला दिली काय. होती ना सगळी. मग काय काय काम नव्हती. पोरगी असली पळत नसते नाही का. यार कुणाचा फोन सर तिकडं. बघितलं का बसून. गाडीचे सस्पेन्शन मला आवडलं आत्ताच्या गाडींच्या. काय म्हणतो सनरूफ फेल आहे फक्त बाकी काय. ह्याचं सनरूफ हे आहेच नाही. हे फक्त तिले टाइमपाससाठी का ओपन होतं ते काच. सनरूफ नाही मूनरूफ आहे. नाही नाही हाय 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 सनरूफ आहे. मागे जाते ती. तुला हे करायला लागेल फक्त. ही ठीक वाटते पण मला स्कॉर्पिओ काय माहिती आवडायची बंद झाली जेव्हापासून नवीन मॉडेल. जुनं मॉडेल भारी होतं स्कॉर्पिओ. अरे ह्याचं स्टिअरिंग या का ही टॉप एंड आहे का बेस आहे. तसेच होय मॅडम. चांगला आहे हा. ही टॉप एंड आहे का. पण हाय ओके मध्ये स्पेस. मागे ऍक्च्युली सीट आहे पण हे चेक करायसाठी ही लावलं. टॉप एंड आहे का. सुदीप सरांच्या पीसीवर करता येतं. इथं फ्रीज आहे काय. पुढनं उघडेल पुढनं असं उघडणार ना. 1 मिनिट थांब. सरक रे सारू. हा बघ. जाणार आहेत का तुम्ही. अच्छा नाही हे तेवढंच आहे. नाही नाही हे आहे ना. शॉर्ट नाही रे तेवढंच आहे. ठीक आहे पण आजकाल तर मधनं तर कंपार्टमेंट म्हणजे ब्लॉकच करून टाकलं. पहिलं कसं ओपन असायचं. हे हँड ब्रेक नाही आवडत मला. हे ऑटो आहे वाटतं. ऑटो आहे. टॉप एंड आहे ना कन्फर्म. आयला ही भारी वाटते रे तिच्यापेक्षा सोनी. हा तिला सेफ्टी रेटिंग काय आलेली आहे 5 स्टार हिला. त्याच्या कम्पेअर मध्ये मग तुम्ही ही पण चांगली आहे गाडी. ही जी किती पर्यंत जाते प्राइस ही. टॉप वेरियंट याची जाईल 28 असतो. 30 बोलला होता तो. ऑलरेडी आली की 30च जाणार ना.
स्टेअरिंग पण चांगलं सॉफ्ट केलंय. इथं वळवून बघू का फक्त? त्यांनी बघ ना ते स्टेअरिंगची बी लेवल कशी दिली बघ की बरोबर. ह्याच्यामध्ये पण कॅमेरा, ह्याच्यात ऍडच दिला असं ना ह्याच्यात. हे गाडी लय भारी वाटते रे ही, खरंच लय भारी वाटते. हो ना, ऐकी अशी समजती ना, डान्सिंग नाचती पुढे गाडी. डान्सिंग अरे मला कम्फर्टेबल का वाटाना. ह्याला पण सीट तसंच आहे का? अरे ह्याला पण असं स्मूथ आहे बटनावरती. लय गोतभर लगेच झालं रे मला 2 मिनिटं. सगळ्या गाड्यांना आता असंच येते. गाडीला स्पेस चांगला दिला. हे कसं भारी वाटतं. ड्रिफ्ट बिफ्ट मारशील मारशील नाही ट्रिप नाही मारत हे. व्हायचा अड्डा. गाडीला लय जबरदस्त हे रे फीचर्स. हे वाटाना ही स्कॉर्पिओ आहे, फॉर्च्युनर मध्ये बसले का तो वाटतंय. नाही हो तर नाही अजिबात नाही. अजिबात मला वाटते ताकद आहे तेवढी दिसती. तशी आहे पण मला थोडा बी फील आहे ना. माग नसेल येत. कॅमेरा जरा धूळ लागली का मागली. ऑफ रोड करून आला असेल ते. ठीक आहे ना. इथले तर आम्ही पार्किंग खेळतोय गाडीची. लाईट पण बघ ना कसली आहे. भारी दिला पॉवरफुल दिलेली लाईट. ठीक आहे चल जाऊन दे. गाडीत आपल्याला मजाच आहे ना. तशी गाडी एकदम ओके. ज्यांना घ्यायची ते घेऊ शकतात, काय विषय नाही. टांगडुंग चला. नाही मला इंडियावरच बरं. इंडिवर पेक्षा काही विषय नाही आपल्याला कुठल्या गाडीचा. गाईज इंडिवर घ्यायचा. गाईज आपला इथं विषय चाललाय हार्ड. आणि हा करायला लागलाय फोनवरती गप्पा मारायला. मी घेतो वाटतं जाऊन. इथं पॉडकास्ट शूट चालू आहे. कॅफेला बसलोय. ह्याला पण फोन आलाय. आता ह्याचा फोनची वाट बघतोय मी. ह्याला फोन तर आला. फोन तिथे लागलेला आहे. जर मी तो घेतला तर हॅलो, वी आर शूटिंग हिअर पॉडकास्ट. हॅलो तुझ्या कानामध्ये हॅलो आवाज येईना. नाही पप्पाचा ह्याचं संपतंय कधी काय माहिती. बाय द वे विषय चाललाय पॉडकास्टचा. शूट करताना कधी टाइम जातो किती जातो काय कळत नाही. तसं पण चालू आहे. बाय द वे आज आम्ही ज्या गोष्टी बघितल्या ना तिकडे, म्हणजे थार बघितली ना जाऊन, ती प्रॅक्टिकली आहे तशी, पण 4 जणांसाठी आहे फक्त. आणि 4 जणांसाठी इनफ आहे म्हणायला गेलं तर. पण आपला जरा कसं आहे 5-6 जणांचा विचार करून चालायला लागेल ना. त्याच्यामुळं थोडासा अजून मोठ्या गाडीचा विचार चालू आहे. बाय द वे जर आजचा तुम्हाला आहे ना थारवाला व्हिडिओ जर पसंत आला असेल, लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब करा. काय का नाही. यांना आता यांच्यासोबत करूया पॉडकास्ट शूट. सगळ्यात जुन्या गोष्टी आमच्या चालल्या गोव्यातल्या. गोव्यामध्ये नाही पाहिजे. गोव्यामध्ये काय काय पाहिजे असेल टोपी काढत. मला लॉकडाऊनचा विषय आठवला याला. मध्ये असंच बोलत होता. मी बोलतोय काय नाही भाऊ चालू नाही इथं चालू आहे. बरं ठीक आहे चल. बरं. आणि मी काय म्हणतोय, हा गोव्यातले जर तुम्हाला आतमधले किस्से, गोव्यामध्ये किती धिंगाणा झाला, किती काय काय विषय झाले ना, हे ऐकायचं असेल ना पॉडकास्ट जाऊन नक्की बघा. त्याच्यात आमचा आजचा मेन फेम इथं फेम. आता हा फेम इथं बसलोय आम्ही, करतोय आता शूट. बाय द वे जर झालं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. ओके बाय. काही स्नॅक्स चालले तिथं. अरे याचा विचारच नाही केला काय. अरे भाजलंय नाही का ऑलरेडी. नाही काय बोलला. ठीक आहे.